सांगतो 1942 मग त्या गल्लीचं नाव आठवत नाही, पण रेवडेकरांची गल्ली असं नाव आठवत आहे. आज जिथं दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आहे त्याच्या बाजूला कुठेतरी ती गल्ली असावी आहे. आणि त्या गल्लीमध्ये माझे वडील खूप आजारी होते. माझे वडील म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर, थोर गायक होते. ते थोर किती होते मी सांगायची आवश्यकता नाही आहे. दिदीचं गाणं आहे का म्हणजे तुम्हाला कळते किती मोठे होते ते. पण नियतीला बांधणं नव्हतं, परिस्थिती वाईट होती. मी फक्त 4.5 वर्षाचा होतो. उषाती आलेली 5.5-1 वर्ष, 6 वर्षाची असेल फार तर. आशा ती 7-8 वर्षाची, मीना ती 9-10 वर्षाची आणि दिदी 12 वर्षाची. आणि मग एक छोटासा हॉल होता, अजूनही आहे ती खोली. ते का भिंतीला एक उशी टेकायची बाबा आणि गाणं शिकवायचे. समोर कोण बसायचं माहिती? लता मंगेशकर, आशा मंगेशकर म्हणजे आता आशा भोसले, वसंतराव देशपांडे, छोटा गंधर्व, सर्व थोर गायक समोर त्याला गाणं शिकायला बसायचे. मी दरवाज्यात बसलेले असायचं, मला चालता यायचं नाही पण ऐकत असायचा. बंदिशी पाठ व्हायच्या. आता ते जीव लगा राहिले रे दूर घर बाजे, ज्याला तुम्ही वंशपूर दिला, फार सुंदर गेली ती पोरगी. ती बंदिश माझ्या वडिलांची, ती वडील शिकवत होते, मला पाठ होत गेली. अशा अनेक बंदिशी पाठ झाल्यात. पण हळूहळू वडिलांची परिस्थिती प्रकृतीची पण आणि आर्थिक पण घसरत गेली. एक दिवस असा आला की आमच्याकडे राजा नावाचा एक माणूस होता. त्याने मला उचललं आणि मला की आपण ससूर हॉस्पिटलमध्ये जाऊया. मला काहीच माहित होतं हॉस्पिटल काय ससूर काय. त्या कडर वसून मी गेलो तर एका लहानशा पलंगावरती बाबा झोपलेले होते. आई तिथं बसलेली होती आणि मला बघून आईने खूप हंबरडा फोडला, त्या राजाने पण हंबरडा फोडला. माझं वय इतकं लहान आहे की मृत्यू मरण वगैरे मला काही कळत नाही आहे. एक जाणवलं की इथं काहीतरी गडबड आहे. आणि मग मला एक लक्षात आलं की आपल्याला प्रेमाने जवळ घेणारा, आपल्याला गा म्हणून सांगणारा, आपल्याला गाणं ऐकवणारा किंवा गाणं शिकवणारी जी व्यक्ती आहे ती यापुढं कधीही आपल्याला दिसणार नाही, कधीही आपल्याला त्यांना स्पर्श मिळणार नाही, कधी आवाज ऐकायला मिळणार नाही आणि काही ऐकायला मिळणार नाही. मग पुढची गोष्ट मोठीच जाऊ द्या. त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी एक चित्रपट लागला. त्याच्यात एक लहान बहीण आहे, 11-12 वर्षाची आहे. आणि ते आपल्या लहान भावाला लहान बहिणीला सांभाळते आणि गाते. ते गाणं ऐकलं मी आणि डोळ्यात घळघळ पाणी यायला लागलं. एकदा मला पुणे आठवलं, कोल्हापूर आठवलं, खानदेश आठवलं की दिदी फक्त 13 वर्षाची मुलगी, अशक्त कृष्ण, ती आम्हाला सांभाळत होती. त्या चित्रपटातली मुलगी मला दिदी दिसायला लागली. त्या चित्रपटात लहान मुलगा मी दिसायला लागला. ते गाणं विभावरी सादर करते.